हॅलो स्टुडंट्स, स्पेक्ट्रम अकॅडमी यूट्यूब चॅनल आपल्या स्वागत आहे. तर आपण पाहतोय वेव्ज मोशन हा चॅप्टर आणि वेव्ज मोशन चॅप्टरमधल्या भरपूर कन्सेप्ट्स आपण आत्तापर्यंत पाहिल्या, बेसिक कन्सेप्ट्स. आता आपण जाऊ की वेव्ह इक्वेशनसोबत. तर आजचा आपला टॉपिक आहे इक्वेशन ऑफ ट्रॅव्हलिंग वेव्ह. एखादी वेव्ह जेव्हा ट्रॅव्हलिंग होत असते, वी आर नॉट टॉकिंग अबाउट द स्टेशनरी वेव्ह. स्टेशनरी हा एक वेगळा चॅप्टर आहे, आपण त्याबद्दल पाहणारच आहोत. तर सध्या आपण पाहतो इक्वेशन ऑफ ट्रॅव्हलिंग वेव्ह. काय असतं, ज्यावेळेस आपण कुठलीही एक वेव्ज पाहत असतो त्याचं इक्वेशन बनवणं गरजेचं. आता का बनवणं गरजेचं आहे त्याबद्दल सांगतो की ट्रॅव्हलिंग वेव्हचं ॲक्च्युअल इक्वेशन जे महाराष्ट्र बोर्डला असतील मराठी मुलं आपली की त्यांना डायरेक्टली वेव्ह इक्वेशन आहे. ते इक्वेशन डायरेक्टली असं असतं, y इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी मायनस के एक्स. हे इक्वेशन आपण डायरेक्ट महाराष्ट्र बोर्डमध्ये वापरतो. आपण या इक्वेशनकडे येणार आहोत, पण या इक्वेशनच्या अगोदर भरपूर काही बेस आहे, भरपूर काही कन्सेप्ट्स आहेत. आपण या इक्वेशनबद्दल नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहोत. पण सध्या या लेक्चरमध्ये या इक्वेशनच्या अगोदर काय होतं, हे इक्वेशन नेमकं आलं कसं, या इक्वेशनचा मिनिंग काय हे आपल्याला कळण्या अगोदर या इक्वेशनची हिस्ट्री माहिती असणं गरजेचं. ही इक्वेशनचं ओरिजिन काय आहे, हे इक्वेशन कसं तयार झालं याबद्दल आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. तर सध्या आपला एवढाच हेतू आहे की हे इक्वेशन कसं आलं याच्याबद्दल डिटेलमध्ये पाहणं. तर या आपल्या लेक्चर्समध्ये आपण हे इक्वेशनच्या स्टार्टिंगपर्यंत येणार आहोत, म्हणजे याच्या अगोदरचं सर्व काय आपल्याला या लेक्चरमध्ये पाहायचं आहे. जनरली महाराष्ट्र बोर्ड बुकमध्ये आपल्याला याच्याबद्दल जास्त डिटेलिंग माहिती मिळत नाही. आणि जर नीट जेईचा विचार केला तर जेई IIT एक्झामच्या काय आहेत किंवा टॉप एक्झामसाठी अशा याच्या अगोदरचं बेसिक्स असतं. पण ज्यावेळेस आपण नीटसाठी विचार करतो त्यावेळेस जनरली जास्त प्रमाणात त्याचं बेसिक्स नाही आहे, तरी पण याच्यावर पण काही क्वेश्चन्स नीटला पडू शकतात. जास्त मॅथमॅटिकल नसले तरी थेरॉटिकल क्वेश्चन याबद्दल येऊ शकतात, म्हणून ही कन्सेप्ट समजणं त्यासाठी महत्त्वाचं आहे. आणि तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की आपण या यूट्यूब चॅनलवर मराठीमध्ये आपल्या महाराष्ट्रातील मुलांना फिजिक्स आणि बाकीचे विषय व्यवस्थित समजावेत यासाठी आपण व्हिडिओ लेक्चर्स अरेंज करत असतो. याचा तुम्ही फायदा घेऊ शकता आणि मित्रांसोबतही शेअर करू शकता. तर चला आपण या पॉईंट्स कळू. त्याच्या अगोदर काय, त्या इक्वेशनला आपण सध्या या ठिकाणी लिहून ठेवू, तशी काही गरज नाही, पण आपण लिहू y इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी मायनस के एक्स. तर या इक्वेशनला थोडं साईडला ठेवतो आपण. तर आपण कन्सेप्ट पाहू की आपण पाहिलं होतं याच्या अगोदरच्या लेक्चर्समध्ये, फर्स्ट याच्या अगोदरच्या पार्ट्समध्ये, सेकंड पार्टमध्ये, तर की आपल्याकडे एक कन्सेप्ट आहे की ज्याकडे वाय आपण घेत असतो. हे वाय म्हणजे फॅक्टर काय असतो आपण पाहिलं की जेव्हा कुठलीही वेव्ह हे होत असते त्या वेव्हमध्ये हा वाय हा एक व्हेरिएबल आहे. काय असतो, व्हेरिएबल आहे. हा कंटिन्युअसली चेंज होत असतो. हा काय होत असतो, कंटिन्युअसली चेंज असतो. मग या वायची व्हॅल्यू नेमकी असते काय, या वायची व्हॅल्यू नेमकी काय असते आपण पाहिलं या अगोदरच्या लेक्चर्समध्ये. तुम्ही पाहू शकता आपल्या याच्या अगोदरचे फर्स्ट आणि सेकंड पार्ट जर पाहिला असेल ते क्लिअर करून जाईल की वाय म्हणजे आपण सांगितलं होतं काय की वाय काय असू शकतं, वाय ते एक डिस्प्लेसमेंट असेल. डिस्प्लेसमेंट आपल्या महाराष्ट्र बोर्ड बुकमध्ये मॅक्झिमम वाय ॲज अ डिस्प्लेसमेंट म्हणून कन्सिडर केला जातं आणि त्याच्यावरच आपण पाहत असतो. पण तसं नसतं. वाय हा डिस्प्लेसमेंट नसून वाय प्रेशर पण असू शकतं. जर आपली वेव्ह कोणती असेल, लॉन्जिट्युडनल वेव्ह असेल तर वाय डेन्सिटी पण असू शकते. आपली वेव्ह काय असेल, ऑब्विसली आपली वेव्ह कुठली असेल, लॉन्जिट्युडनल वेव्ह असेल तर. आणि वाय आपल्याकडे असेल डिस्प्लेसमेंट झालं, प्रेशर झालं, डेन्सिटी झालं. आणि प्लसमध्ये आपल्याला वाय अजून काय असू शकतं, जे आपण इलेक्ट्रिक फील्ड घेतो. इलेक्ट्रिक फील्डमध्ये जर बोललं तर इलेक्ट्रिक फील्ड, जेव्हा आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हजबद्दल बोलतो, आणि मॅग्नेटिक फील्ड. जी वाय एक फिजिकल क्वांटिटी आहे. वाय काय एक फिजिकल क्वांटिटी आहे आणि ती कशी असते, फिजिकल क्वांटिटी आहे. आणि ती फिजिकल क्वांटिटी काय असते, व्हेरिएबल असते. ही वाय काय आहे, एक व्हेरिएबल फिजिकल क्वांटिटी आहे. आणि ती फिजिकल क्वांटिटी म्हणजेच काय असू शकतं, वाय म्हणजे डिस्प्लेसमेंट असू शकते. या इक्वेशनमध्ये वाय म्हणजे जनरली आपण महाराष्ट्र बोर्ड बुकमध्ये वाय म्हणजे फक्त डिस्प्लेसमेंटच घेत असतो, पण ते वाय म्हणजे काय असतं, डिस्प्लेसमेंट असू शकतं, प्रेशर असू शकतं, डेन्सिटी असू शकतं. आणि आपण महाराष्ट्र बोर्ड बुकमध्ये पण जेव्हा इलेक्ट्रिक सेक्शन चॅप्टर पाहतो, अल्टरनेटिंग करंट, AC करंट्स किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज, त्याच्यावर ज्यावेळेस पाहत असतो त्यावेळेस इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्ड पण या वायच्या ठिकाणी येत असते. मग काय होतं त्यावेळेस की त्यावेळेस मग आपल्याला वेगळंच काहीतरी वाटतं. त्यावेळेस हेच इक्वेशन असतं, पण या ठिकाणी याच्या ठिकाणी आपण इलेक्ट्रिक फील्ड किंवा बी ॲज अ मॅग्नेटिक फील्ड असं वापरत असतो. जनरली ई घेत असतो आपण या ठिकाणी इलेक्ट्रिक फील्ड. हेच इक्वेशन आपण AC आणि DC करंटमध्ये, AC आणि DC करंटमध्ये त्या ठिकाणी त्यालाच आपण पोटेन्शियल पण घेतलेलं आहे. त्या ठिकाणी पोटेन्शियल पण वापरतो आणि काही वेळेस त्या ठिकाणी करंट पण वापरतो.
त्या ठिकाणी करंट पण वापरत असतो. म्हणजे ॲज अ इलेक्ट्रिक पोटॅन्शियल, ॲज अ इलेक्ट्रिक करंट हे पण या इक्वेशनमध्ये येतात, पण आपण ते त्या चॅप्टरमध्ये पाहणार आहोत. सध्या आपण याला एक फिजिकल क्वांटिटी म्हणून समजणार आहोत. सध्या या लेक्चर पुरतं आपण याला काय समजू, फिजिकल क्वांटिटी. फिजिकल क्वांटिटी म्हणजे एवढ्यापैकी कुठली क्वांटिटी असू शकते, आणि त्या ठिकाणी आपण तर पाहतच असतो. जनरली आपण इक्वेशन याच्या फॉर्ममध्ये देतो आणि याला आपण ॲम्प्लिट्यूड म्हणून, ते डिस्प्लेसमेंट म्हणून कन्सिडर केलं असतं. आपण तिथे या सगळ्या क्वांटिटीचा विचार करून आपण वाय काढत असतो. मग हा जो वाय आहे ज्याला आपण फिजिकल क्वांटिटी म्हणतो, आय एम नॉट टॉकिंग अबाउट डिस्प्लेसमेंट, मी त्याला डिस्प्लेसमेंट म्हणणार नाही. हां, पण याचा अर्थ डिस्प्लेसमेंट होऊ शकतो. जेवढं याच्या ठिकाणी लिहिलं होतं हा प्रत्येकाचा अर्थ होऊ शकतो, आणि त्या प्रत्येक वेगवेगळ्या चॅप्टरमध्ये आपला हाच कन्सेप्ट येणार आहे. म्हणून हे जर लेक्चर तुम्हाला व्यवस्थित जर समजलं कन्सेप्ट, तर तुम्हाला त्या चॅप्टरमध्ये त्या कन्सेप्ट डिटेलमध्ये समजण्याची जास्त गरज नाही, कारण त्याचं बेस इथंच आहे. आणि त्यावेळेस तुम्हाला कळेल की इंटरलिंक, आणि फिजिक्समध्ये तुम्हाला माहिती आहे की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की चॅप्टर्समधले इंटरलिंक्स. फिजिक्स अवघड जातं हे एकाच कारणामुळे की मुलांना 2 चॅप्टरमध्ये लिंकेज करता येत नाही, त्यामुळे थोडासा प्रॉब्लेम येतो. तर त्यामुळे लक्षात ठेवा की हीच कन्सेप्टला भरपूर ठिकाणी येणार आहे. ज्या ठिकाणी अल्टरनेटिंग येणार आहे, ज्या ठिकाणी वेव्ज सारखं डायग्राम्स येतील, त्या प्रत्येक ठिकाणी हे इक्वेशन आपल्याला येणारच. ते इक्वेशन आणि हा वाय व्हेरिएबल, आणि वायची व्हॅल्यू प्रत्येक ठिकाणी म्हणजे वायचा मिनिंग वेगळा असेल. आपण सध्याला फिजिकल क्वांटिटी म्हणूनच कन्सिडर करू. मग ही जी वाय फिजिकल क्वांटिटी आहे ही कुठल्या तरी हा व्हेरिएबल आहे. आता व्हॅरिएबल याचा अर्थ हा व्हॅरी होतो, तो व्हॅरी होतो, स्वतः ॲटोमॅटिकली व्हॅरी होत नाही. तर हा व्हॅरी होण्यासाठी काही कंडिशन्स आहेत, किंवा हा दुसऱ्या कुठल्या तरी क्वांटिटी डिपेंड असतो. म्हणजे जसं आपण आपल्या आईवडिलांवर डिपेंड असतो, आई आणि वडील दोघांवर, तसा हा वाय हा 2 क्वांटिटी डिपेंड असतो. एक क्वांटिटी आहे टाईम, दुसरी क्वांटिटी आहे स्पेस म्हणू शकतो आपण. आता प्रश्न असा आहे की हा वाय दोघांवर डिपेंड आहे, याचा अर्थ काय, हा वाय व्हेरिएबल आहे म्हणजे बदलतो. तो बदलतो केव्हा, जेव्हा टाईम बदलला तर. म्हणजे जेव्हा टाईम बदलला तेव्हा वाय बदलतो. याचा अर्थ वाय कोणावर डिपेंड आहे, टाईमवर डिपेंड आहे. जेव्हा स्पेस बदलला, स्पेसला आपण पोझिशन म्हणू शकतो आपण, जेव्हा पोझिशन बदलली तेव्हा पण आपला वाय बदलतो. याचा अर्थ काय, वाय पोझिशनवर पण डिपेंड आहे. म्हणजे वायची व्हॅल्यू जी की आपली फिजिकल क्वांटिटी वेव्जमध्ये, ती कोणावर डिपेंड आहे, टाईमवर पण डिपेंड आहे आणि पोझिशनवर, स्पेसवर पण डिपेंड. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर आपण या ठिकाणी घेतलं असं, ठीक आहे, तर आपण जर वेव्ह घेतली असेल, वेव्ह इक्वेशन घेतलं, तर हा वाय दाखवतो. ह्या वायची व्हॅल्यू वाढत चालली, मॅक्झिमम झाली, कमी झाली, 0 झाली, निगेटिव्हमध्ये वाढत गेली, मॅक्झिमम, निगेटिव्हमध्ये परत कमी, 0, मॅक्झिमम 0. म्हणजे काय व्हॅल्यू, ती व्हेरी व्हॅल्यू वायची व्हॅल्यू. पण विथ रिस्पेक्ट टू कोणाच्या, हा विथ रिस्पेक्ट जर आपण एक्स मानलं तर विथ रिस्पेक्ट टू एक्स. ह्या जर ॲक्सिस तुम्ही काय म्हटला, हा ॲक्सिस जर तुम्ही काय घेतला, टाईम ॲक्सिस घेतला, तर विथ रिस्पेक्ट टू टाईम. लक्षात, तर विथ रिस्पेक्ट टू एक्स घेऊ शकतो, विथ रिस्पेक्ट टू वाय घेऊ शकतो, विथ रिस्पेक्ट टू झेड घेऊ शकतो. पण स्पेसमध्ये तो किती क्वांटिटी डिपेंड आहे, जवळपास 4, एक्स, वाय अँड झेड, आणि हा टाईम एक 4. ह्या 4 क्वांटिटी आपला वाय डिपेंड असतो. एक्स, वाय, झेड ह्या थ्री कोऑर्डिनेट, कारण 3 डायमेन्शनल असतो. वाय ही फिजिकल क्वांटिटी 4 कन्सेप्ट क्वांटिटीवर डिपेंड असते, एक एक्स, वाय, झेड आणि टाईम. ह्या 4 ऑब्व्हियसली. पण प्रश्न असा आहे की आपल्याला फिजिक्समध्ये सिम्प्लिसिटी येण्यासाठी, किंवा आपण तेवढ्या डीप लेवलला स्टडी करत नाही, 11th-12th लेवलला आपण फक्त ह्या 2च फॅक्टरबद्दल विचार करतो की आपला वाय कोणावर डिपेंड आहे, एक्स आणि टीवर. आणि याच म्हणतो आपण वाय इज द फंक्शन ऑफ एक्स कॉमा टी. हा वाय इज द फंक्शन ऑफ एक्स कॉमा टी हे लक्षात ठेवा. ज्यावेळेस मी 11th-12thला होतो त्यावेळेस सी कन्सेप्ट, तर फंक्शन ऑफ वाय एक्स आणि वायचा फंक्शन आहे म्हणजे नेमकं काय हे समजायला थोडंसं डिफिकल्ट जात होतं. पण आज सांगू शकतो तुम्हाला की वाय इज द फंक्शन ऑफ एक्स अँड टी. याचा अर्थ काय की हा वाय हा एक्स आणि टीवर डिपेंड आहे. हा यांची डिपेंडन्सी कशी हे आपल्याला माहीत नाही, ते डिपेंड कशा प्रकारे पाहू शकतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण असं लिहू शकतो, वाय इज इक्वल टू काय, वाय इज इक्वल टू एक्स प्लस टी असेल, वाय इज इक्वल टू 2x स्क्वेअर प्लस 2t असेल, वाय इज इक्वल टू एक्स टी स्क्वेअर असेल, काही असू शकतं. ह्या 1, 2, 3 ह्या तिन्ही कंडिशनमध्ये हा वाय कोणावर डिपेंड आहे, एक्स आणि टीवर डिपेंड आहे. एक्स आणि टीवर डिपेंड आहे, म्हणजे वायची जी व्हॅल्यू आहे ती एक्स आणि टीवर डिपेंड आहे. मग या ठिकाणी जे आपण हे वेव्ह इक्वेशन काढतोय, या ठिकाणी कशी डिपेंडन्सी असणार तर आपण ती पाहूत. म्हणजे हा वाय इज द फंक्शन ऑफ एक्स अँड टी, म्हणजे वाय हे एक्स आणि टीचं फंक्शन आहे. याचा अर्थ हा वाय एक्स आणि टीवर डिपेंड आहे. याचाच अर्थ वाय हा एक्स आणि टी हे बदलले की वाय बदलतो, एक्स बदलला की वाय बदलतो, टी बदलला की वाय बदलतो. आणि जर हे दोन्ही बदलले नाहीत तर वाय रिमेन कॉन्स्टंट. जर फक्त एक्स बदलला, टी कॉन्स्टंट, तरी पण वाय बदलतो. जर आपण टी बदलला, एक्स कॉन्स्टंट ठेवला, तरी पण आपला काय बदलतो, वाय बदलत असतो, कंटिन्युअसली चेंज होत असतो. तर फॉर एक्झाम्पल जर आपण पाहायचं म्हटलं याला,
ठीक आहे. तर आपण या ठिकाणी पाहू शकतो, म्हणजे आपल्याला एक लक्षात आलं आणि त्याला लिहिते वेळेस असं लिहितो y इज द फंक्शन ऑफ x, t इक्वल टू f x, t असं लिहित असतो. y इज द फंक्शन ऑफ x, t आणि f इज द फंक्शन. मग हे फंक्शन नेमकं काय आहे, तर हेच फंक्शन आपल्या या ठिकाणी साईन फंक्शन असतं. हे आपण लॅटरल साईन थिटा असतं, या ठिकाणी साईन फंक्शन असतं. हे आपण नंतर पाहणार आहोत नेमकं हा काय असतं. ते एफ म्हणजे कुठलं तरी एक फंक्शन याच्यावर अप्लाय केल्यानंतर आपल्याला काय मिळतं, वाय मिळतं. ते फंक्शन एक्स आणि टीवर अप्लाय करावं लागतं आणि ते साईन फंक्शन आहे. आपण नंतर त्याच्याकडे येणार आहोत. सध्या लक्षात ठेवा की इथलं रिलेशन आहे असं, हा ना आपला टी आणि हा एक्स इथं आहेच, त्या इक्वेशनवरून तुम्हाला कळेल. तर आपल्या तिकडे नाही जाणं, आपण सध्या हे न घेता आपण फक्त पाहणार आहोत की वाय इज द फंक्शन ऑफ एक्स अँड टी, दोघांचं फंक्शन आहे. म्हणजे नेमकं काय होतं, एक्स हा डिपेंड, वाय हा डिपेंड आहे कोणावर, एक्स आणि टीवर. मग आपण इथं पाहिलं, जर आपण काय घेतलं, एक्स घेतला ते आपल्याला कळतं. म्हणजे सिंपल आपण पाहू शकतो कसं डिपेंड आहे. समजा एखादी वेव्ज आहे, समजा आपल्यासमोर अशी एक वेव्ज चाललेली सध्या. तर सध्या काय व्हायला, वेव्ज चालली तर वेव्हचा हा वाय आहे आणि वेव्ह अशी इकडं कुठल्या त्या डायरेक्शन कन्सिडर एक्स डायरेक्शनला चाललेली. आता 3 डायमेन्शनलपैकी आपण फक्त एकच घेतो सिम्प्लिसिटीसाठी, सोपं व्हावं म्हणून. आणि नंतर तिघांसाठी आपण अप्लाय करू शकतो, पण सध्या एकाचाच विचार करतो आपण. तिथून जी वेव्ह यायली अशी, हे वाला पॉझिटिव्ह एक्स डायरेक्शन चाललेली आहे, या ठिकाणी आपण घेतलेलं आहे आणि हा वाय आहे. आता प्रश्न काय, हा याला मी एक्स मांडलं सध्या सुरुवातीला, आपण काय म्हणलं एक्स, म्हणजे आपण पोझिशनवर डिपेंड आहेत. सिंपल आहे. समजा ॲक्च्युअलमध्ये या ठिकाणी अशी वेव्ह चाललेली आहे आणि ती वेव्ह कुठल्या डायरेक्शन, पॉझिटिव्ह एक्स डायरेक्शनला चालली. मग या ठिकाणी आता वाय तुमचा, या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं ही वायची व्हॅल्यू काय, अप अँड डाऊन होत जाईल वेव्ह, कारण वेव्ह अशी अप डाऊन होत चालली. काय आला, क्रस्ट ट्रफ, क्रस्ट ट्रफ, क्रस्ट ट्रफ अशी वेव्ह आपली जाणार आहे. मग प्रश्न असा आहे, जेव्हा आपली वेव्ह क्रस्टला असेल तेव्हा मॅक्झिमम वाय असेल, ट्रफला गेल्यानंतर मिनिमम म्हणजे मायनसमध्ये वाय जाईल, परत 0 अशी ही वेव्ह जात असणार आहे. मग या वेव्ह कुठले फॅक्टर बदलायलेत, पहिली गोष्ट एक्स डायरेक्शनला चालली म्हणजे एक्स व्हॅरी व्हायले, बरोबर आहे. पण त्याचबरोबर टाईम हा थांबू शकत नाही आपण, मग टाईम पण व्हॅरी व्हायला आहे, दोन्ही व्हॅरी व्हायलेत. मग आपण सध्या काय करू, एका क्वांटिटीला कॉन्स्टंट ठेवून दुसऱ्या क्वांटिटीचा काय फरक पडतो आपण पाहू. सध्या आपण काय केलं, समजा आपण काय केलं, ही वेव्ह अशी चाललेली आहे आणि तुमच्या समोर अशी वेव्ह आहे, या ठिकाणी समजा अशी एक वेव्ह आहे, ही वेव्ह अशी अप डाऊन अशी मूव्ह होत चालली आणि आपण काय केलं, स्ट्रिंग आहे ऑब्विसली, स्ट्रिंग आहे, मी वेव्ह अशी बनवतो. मग मी जर वेव्ह अशी बनवत असेल अशी, आणि तुम्ही काय केलं, एक फोटो काढून घेतला. आता फोटो का काढायचा, कारण तुम्ही फोटो काढला याचा ते वेव्ह, समजा मी अशी वेव्ह बनवतोय, स्ट्रिंग अशी बनवतोय आणि त्याचा एक तुम्ही जर फोटो काढला तर फोटोमध्ये तुम्हाला एक वेव्ह अशी मिळेल, ही अशी मिळेल, अशी काहीतरी तरी मिळेल, समजा अशी मिळेल वेव्ह, तुम्हाला वेव्ह मिळाली. आता याचा अर्थ काय, तुम्ही फोटो काढला तर फोटो काढतोयस, ही वेव्ह अशी होती. म्हणजे फोटो जर समजा तुम्ही 9:45 आणि 20 सेकंद, हे 9:45 आणि 20 सेकंदाला तुम्ही जो फोटो काढला, जस्ट 9:45 आणि 20 सेकंदाला हा फोटो काढला, याचा अर्थ हा फोटो आहे, हा आपण फोटो काढलेला आहे समजा. याचा अर्थ काय झाला की तुमच्या या पॉईंटचं टाईम काय, 9:45 20 सेकंद. या पॉईंटचा पण टाईम काय, तोच आहे. इथल्या पार्टिकलसाठी टाईम तोच आहे. या पार्टिकल म्हणजे सगळ्या पार्टिकलचा टाईम काय, सेम आहे. म्हणजे सगळ्यांचा पार्टिकलचा टाईम काय असणार आहे, सेम असणार आहे, 9:45 आणि 20 सेकंद. म्हणजे हा टाईम कसा आहे, सेम आहे. म्हणजे या ठिकाणी आपण काय केलं, या ठिकाणी टाईम टी इज कॉन्स्टंट. काय आपण घेतला, टी इज कॉन्स्टंट. मग आपण टी कॉन्स्टंट घेतल्यावर ही कंडिशन आली. मग आता पाहू शकतो आपण, जसा एक्स इन्क्रीज व्हायला आहे तसा वाय इन्क्रीज व्हायला आहे, मॅक्झिममला चालला आहे. एक्स परत इन्क्रीज व्हायला, वाय मिनिमम व्हायला आहे, 0ला यायला आहे, परत अजून एक्स इन्क्रीज व्हायला, परत मिनिमम मायनसला चालला आहे, परत असं वाढत चाललं आहे. म्हणजे जसा एक्स बदलत चालला तसं ते पिरियडिक होत चाललं आहे. आणि ऑब्व्हियसली इट इज द पिरियडिक फंक्शन. म्हणजे आपला वाय काय आहे, पिरियडिक आहे, पिरियडिक आहे. पण कोणाच्या पिरियडिक आहे, स्पेस एक्सच्या आपण घेऊ शकतो, किंवा स्पेस त्यालाच एक्स वाय झेड ती निघू शकतो. सध्या कुठल्या स्पेसमध्ये, पिरियडिक इन स्पेस आहे. म्हणजे आपल्या एक्सनुसार आपला बदलतो. आपण टाईम जरी कॉन्स्टंट ठेवला, या ठिकाणी हा फोटो काढल्याचा आता आपण टाईम काय ठेवला आहे, कॉन्स्टंट ठेवला आहे. जर टाईम जरी कॉन्स्टंट ठेवला तरी काय होतं, आपला पिरियडिक इन स्पेस आहे. ज्याचा अर्थ काय, आपला कळालं की हा पिरियडिक इन स्पेस आहे, तो टाईमवर डिपेंडेंट, टाईमनुसार व्हेरिएबल होतो आपला वाय. ती आपल्याला एक गोष्ट क्लिअर झाली. आता दुसरी गोष्ट आपण काय केलं, आता आपला एक्स कॉन्स्टंट ठेवायचे. आपल्या काय समजा आपण तोच ग्राफ घेतला आणि आपण काय केलं, एक्स कॉन्स्टंट ठेवला, एक्स काय ठेवला, कॉन्स्टंट, हा वाय आहे आणि इथं टी घेतला. म्हणजे आपला टी व्हॅरी होणार आहे, म्हणजे आपण टी इथं घेतला. आणि कधी आपण एखादा ग्राफ ज्यावेळेस काढत असतो तर इंडिपेंडंट व्हेरिएबल या एक्स ॲक्सिसवर घेत असतो आणि डिपेंडंट व्हेरिएबल या ठिकाणी घेत असतो. आणि आपला डिपेंडंट कोण आहे, वाय, कोणावर, टीवर. म्हणून टाईम इथं घेतला आपण, वाय या ठिकाणी घेतला. वाय म्हणजे काय, एनी फिजिकल क्वांटिटी.
कुठलीही आपली काय असणार ती एक फिजिकल क्वांटिटी असणार, आपण त्यानुसार आपण त्याला पाहत असतो. ठीक आहे, तर आपलं एक क्लिअर झालं या ठिकाणी. तर आपण हे वेव पाहतो टाईमवर डिपेंड आहे. आता टाईमनुसार कसं बदलत असेल आपण त्याला पाहू की नेमकं काय होतं. ज्यावेळेस आपण या ठिकाणी ही वेव बनवत असतो त्यावेळेस आपण आता ही कंडिशन कशी अक्वायर करणार. आपण जस्ट काय करणार, या ठिकाणी समजा एक वेव चाललेली आहे आणि वेवला पूर्ण असा बॉक्स घेतला आपण. एक्झाम्पल सध्या काय तुमच्याकडे एक अशी वेव आहे आणि वेव चाललेली आहे. आता वेव चालल्याचा आता काय दोन्ही फॅक्टर बदलतात, एक एक्स पण बदलतो आणि एक टाइम पण बदलतो, टी पण बदलतोय. ह्या दोन्ही क्वांटिटी काय चालल्यात कंटिन्युअसली बदलत चाललेले आहेत. मग आता आपला काय करायचे, असं आपण टाइम कॉन्स्टंट ठेवण्यासाठी आपण फोटो काढला म्हणजे सगळ्या पॉईंटचा टाइम सेम होता. तर आपल्याला काय करायचं आता की आपल्याला त्याचं एक आपलं काय करायचे टाइम कॉन्स्टंट न ठेवता फक्त आपल्याला काय करायचे एक हे कॉन्स्टंट ठेवायचे. काय म्हणतो आपण त्याला टाइम कॉन्स्टंट म्हणजे आपला स्पेस कॉन्स्टंट ठेवायचा. आपला स्पेस कॉन्स्टंट ठेवायचा असेल तर आपण काय केलं, भरपूर असा मोठा एक बॉक्स एक अशी वेव बनवली. पहिल्यांदा या स्ट्रिंगमध्ये अशी मी वेव बनवते आणि समजा या वेवला मी असा बॉक्सनं पूर्ण वेव कव्हर केली. आता वेव आपल्याला दिसणार नाही आहे, पण समजा या ठिकाणी एक होल क्रिएट केला, या ठिकाणी एक होल जस्ट होल क्रिएट केला. आता तुम्ही होल क्रिएट केला म्हणजे तुम्हाला पूर्ण वेव दिसत नाही, पण वेवचा एक पॉईंट दिसते. म्हणजे तुमच्यासाठी तो एक पॉईंट फिक्स आहे. म्हणजे तुम्ही एकाच ठिकाणी आहात, म्हणजे एका ठिकाणी आहात म्हणजे तुम्हाला काय कॉन्स्टंट झालं, तुमचा एक्स कॉन्स्टंट झाला. तुम्ही पोझिशन फिक्स केली ना, कारण ज्या ठिकाणी होल आहे त्याच ठिकाणी तुम्हाला वेव दिसणार. याचा अर्थ काय की आपली वेव काय झाली, कॉन्स्टंट झाली. वेवची पोझिशन कॉन्स्टंट झाली. वेवची काय झाली, पोझिशन काय झाली, कॉन्स्टंट झाली. म्हणजे एक्स कॉन्स्टंट झाला, फिक्स झाला. कारण तुम्ही वेव कुठंच पाहू शकत नाही. आता वेव कुठं पाहू शकतो, वेगवेगळ्या पोझिशनला पाहू शकतो का, नाही. तुम्ही फक्त ज्या ठिकाणी होल आहे त्याच ठिकाणची वेव पाहू शकतो आणि त्या ठिकाणी तुम्हाला वेव नाही, फक्त एक पॉईंट दिसेल, एक पॉईंट छोटासा वेवचा त्या स्ट्रिंगचा छोटासा भाग. आणि तो भाग जर तुम्ही पाहिला तो अप डाऊन होत जाणार. आणि विथ रिस्पेक्ट टू टाइम जर तुम्ही ग्राफ काढला तुम्हाला असा ग्राफ मिळेल. म्हणजे तोच पॉईंट काय होणार, अप डाऊन असा खाली वरी होत जाणार. आणि जो अप अँड डाऊन होत राहील त्याचा जर विथ रिस्पेक्ट टाईम, या टाईमला अप होता, टाईम जसा जसा वाढत चालला तसा वर चालला, टाईम वाढत चालला तसा खाली येणार, परत टाईम वाढत चालला तसा वर, अप डाऊन काय होत जाणार, कंटिन्युअसली होत जाणार. जसं ते अप डाऊन कंटिन्युअसली होत जाईल तसं त्या प्रकारे काय होत जाणार आपली वेव. आणि त्याचं एक्स इज इक्वल टू कॉन्स्टंट. म्हणजे याचा अर्थ ॲम्प्लिट्यूड वाय कोणावर डिपेंड आहे, टाईमवर पण डिपेंड आहे. म्हणजे एका पार्टिकलच्या एका पॉईंटचा जर विचार केला तर वेगवेगळ्या टाईमला तो पॉईंट किंवा आपण पूर्ण वेव जरी कन्सिडर केली अशी आणि एका पर्टिक्युलर स्पेसचा विचार केला, याचा एका पॉईंटचा विचार केला तर हा पॉईंट आत्ता वर आहे, त्या स्ट्रिंगचा आत्ता वर आहे, पण थोड्या वेळानंतर आफ्टर सम टाईम तो खाली येईल, परत वर जाईल. म्हणजे टाईमनुसार पण त्याचा काय व्हायला, वायची व्हॅल्यू काय होत चालली, चेंज होत चालली. म्हणजे याच्यातून तुम्हाला लक्षात आलं असेल की वाय इज द पिरियडिक, आणि ती पण पिरियडिकली होत चालली. म्हणजे वाय इज पिरियडिक आहे इन टाईम पण आहे, पिरियडिक इन काय टाईम. म्हणजे पिरियडिक इन स्पेस झाला, पिरियडिक इन टाईम झाला. आणि हा ऑब्व्हियसली दोघांवर डिपेंड पण असतो. हा वाय एक्स आणि टीवर डिपेंड असतो आणि त्याचबरोबर पिरियडिक इन स्पेस आणि पिरियडिक इन टाईम पण असतो. ह्या गोष्टी क्लिअर झाल्या. आता आपण आपल्याला पाहायची की ठीक आहे, आपण हे पाहिलं की बाबा ठीक आहे, हा आपल्याला एक गोष्ट क्लिअर झाली की वाय इज द फंक्शन ऑफ एक्स कॉमा टी. म्हणजे वाय काय आहे, एक्स आणि टीचं काय फंक्शन आहे, की म्हणजे त्याचा अर्थ एक्स आणि टीवर काय आहे, डिपेंड आहे. आता डिपेंडन्सी कशी असणार आहे, आपण जे लिहितो की वाय इज इक्वल टू काय, एफ ऑफ एक्स कॉमा टी. आता वाय आपल्या लक्षात आलं की एक्स आणि टीवर डिपेंड आहे, पण यांची डिपेंडन्सी नेमकी आहे कशी. आताच पाहिलं आपण वाय इज इक्वल टू काय असू शकतं, एक्स टी स्क्वेअर प्लस एक्स टी स्क्वेअर असू शकतं, वाय इज इक्वल टू एक्स प्लस 2t असू शकतं, वाय इज इक्वल टू एक्स प्लस 2t स्क्वेअर, असं काहीही असू शकतं. ते आपल्याला फार महत्त्वाचं येतं. म्हणजे काय आहे हे, यापैकी कुठलं मग आपल्याला ह्या वेवसाठी इक्वेशन, आपण जी वेव या ठिकाणी घेणार आहोत, ही जी वेव आपण या ठिकाणी घेणार आहोत, या वेवसाठी नेमकं या ठिकाणी कुठलं आपल्याला युजफुल असेल. तर प्रश्न असा आहे की यासाठी आपलं हे कळण्यासाठी, म्हणजे यापैकी हे वेव इक्वेशन आहे का, हे वेव इक्वेशन आहे का, हे वेव इक्वेशन आहे, हे वेव इक्वेशन कळण्यासाठी, म्हणजे या कंडिशनला या ठिकाणी जर आपण हे वेव घेतलं तर या कंडिशनला आपण ज्यावेळेस घेतलं काही असो, तर टी घेऊ शकता, एक्स घेऊ शकता, आपण टी घेऊ, ठीक आहे. तर आपल्याला ह्यापैकी कुठलं वेव इक्वेशन हे जर समजून घ्यायचं असेल तर आपल्याला काय कंडिशन्स आहेत. कंडिशन नंबर 1, पहिली कंडिशन की यानं डो वाय बाय डो टी इक्वल टू के इंटू, याला डो म्हणतो आपण, डो वाय बाय डो एक्स, ही कंडिशन सॅटिस्फाय झाली जातं. आणि या ठिकाणी के असतो व्ही स्क्वेअर, व्हेलॉसिटीचा स्क्वेअर, म्हणजेच काय असतो, के असतो. के इज द कॉन्स्टंट, ऑब्व्हियसली के आहे कॉन्स्टंट. आणि हा के कॉन्स्टंट कोणाचा आहे, या वेवच्या व्हेलॉसिटीचा कॉन्स्टंट. जी वेव ज्या व्हेलॉसिटीनं पुढे मूव्ह होते त्याचा कॉन्स्टंट हा के आहे. आणि के म्हणजेच काय असतो, व्ही स्क्वेअर. केची व्हॅल्यू काय असते, व्ही स्क्वेअर. आता प्रश्न आहे काय लिहिलं मी,
डो टी इक्वल टू के डो बाय डो एक्स. आता ॲक्च्युली काय होतं ज्यावेळेस मुलं असतात तर हे डो म्हणजे काय असतं ॲक्च्युली डेल्टा माहिती आहे भरपूर जण. तर डो म्हणजे आल्याला पार्शियल डेरिव्हेटिव्ह म्हणतो त्याला काय म्हणतो असतो आपण पार्शियल डेरिव्हेटिव्ह. तर पार्शियल डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय नेमकं असतं पहा. आता पार्शियल जर समजा कुठली एखादी क्वांटिटी जर दोन क्वांटिटीवर डिपेंड असेल, एखादा आपलं व्हॅल्यू समजा एखादी फंक्शन कुठली एखादी व्हॅल्यू असेल, एखादी फिजिकल क्वांटिटी असेल, कुठली एखादी फिजिकल क्वांटिटी जर दोन किंवा दोनपेक्षा जास्त क्वांटिटीवर डिपेंड असेल तर त्यावेळेस आपण पार्शियल डेरिव्हेटिव्ह घेत असतो किंवा पार्शियल डिफरन्शिएशन म्हणतो. आणि या ठिकाणी आपला वाय आपला माहिती आहे एक्स आणि टी दोन क्वांटिटीवर डिपेंड आहे. म्हणजे या ठिकाणी दोन इंडिपेंडेंट व्हेरिएबल आहेत. किती इंडिपेंडेंट व्हेरिएबल? इंडिपेंडेंट व्हेरिएबल किती आहेत आपल्याकडे? दोन आहेत. एक तर एक्स आणि एक वाय. ज्यावेळेस दोन किंवा दोनपेक्षा जास्त इंडिपेंडेंट व्हेरिएबल असतात त्यावेळेस आपण पार्शियल डेरिव्हेटिव्ह घेतो. आणि पार्शियल डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय? डो वाय बाय डो टी इक्वल टू के डो वाय बाय डो एक्स हे आपण इक्वेशन घेत असतो. आणि ज्यावेळेस आपण हे इक्वेशन वापरत असतो त्याच वेळेस आपण काय करतो त्याची व्हॅल्यू लिहित असतो. ठीक आहे. तर आपण पाहिलं या इक्वेशनमध्ये की ही कंडिशन जर सॅटिस्फाय करत असेल हे इक्वेशन तर आपण काय म्हणू शकतो त्याला आपण काय म्हणू शकतो या ठिकाणी के इज इक्वल टू काय आपल्याकडे व्ही स्क्वेअर. त्यावेळेस आपण काय म्हणू शकतो की आपला हा इक्वेशन जे काय आहे ती इक्वेशन आपलं कसं आहे व्यवस्थित आहे आणि ती इक्वेशन आपलं कुठलं आहे वेव्ह इक्वेशन आहे. मग आता जर पाहिलं जनरली ते तिन्ही इक्वेशन आपलं वेव्ह इक्वेशन सॅटिस्फाय करत नाहीत पण हे इक्वेशन ही कंडिशन सॅटिस्फाय करतं. आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहोत डिटेलमध्ये. पण सध्या तिन्ही इक्वेशन्स ही कंडिशन सॅटिस्फाय करत नाहीत. कंडिशन नंबर 2 दॅट वेव्ह फंक्शन म्हणजे वाय दॅट फिजिकल क्वांटिटी इज सिंगल व्हॅल्यूड. कशी असली पाहिजे? सिंगल व्हॅल्यूड. आता सिंगल व्हॅल्यूडचा अर्थ काय? म्हणजे वायची व्हॅल्यू कशी असली पाहिजे? सिंगल म्हणजे एकच असली पाहिजे का? असं नाही. ते सिंगल व्हॅल्यूडचा अर्थ समजा तुमच्या एक्स इक्वल टू 5 सेंटीमीटर जर अंतर घेतलं आपण तर वाय इज इक्वल टू आपल्याकडे किती आलं? 2 आलं. 2 जे काय असेल तर 2 मीटर घेतलं आपण. 2 मीटर घेतलं आपण. जर असं जर आलं एवढं फार मोठी व्हॅल्यू पण ठीक आहे आलं तर ज्यावेळेस आपण काय करतो ज्यावेळेस आपला एक्स पुढे वाढत जाईल तो वायच्या व्हॅल्यू आपल्या परत मिळतील. पण या एक्सच्या व्हॅल्यूला वायची फक्त एकच व्हॅल्यू मिळेल. सिंगल व्हॅल्यूड फंक्शन म्हणतो. म्हणजे एक्स जर 5 असेल तर त्याला काय असणार 2. पण असं नाही होणार की एक्स 5 असेल त्यावेळेस वाय 2 पण असू शकतं आणि वाय 3 पण असू शकतं. इट इज नॉट पॉसिबल. हे शक्य नाही. सिंगल व्हॅल्यूचा अर्थ काय की जेव्हा एक्सची एक व्हॅल्यू असेल तर वायची पण किती व्हॅल्यू असायला पाहिजे? एकच व्हॅल्यू असायला पाहिजे. म्हणजे एक्सची जर एक्स इज इक्वल टू ही x1 जर आपण घेतली तर वायची एकच व्हॅल्यू. हे x1च्या व्हॅल्यूला इथे एक व्हॅल्यू अशी येणार नाही, अशी ही पण एक व्हॅल्यू येणार नाही कारण ही कंडिशन सॅटिस्फायच होत नाही या ठिकाणी. तर आपल्याला जर एखादं हे पाहिजे असेल तर x1ची जी काय व्हॅल्यू असेल त्या व्हॅल्यूला इथली फक्त एकच व्हॅल्यू असली पाहिजे. दुसऱ्या एक्सच्या व्हॅल्यूला दुसरी वायची व्हॅल्यू असेल. म्हणजे x1ला काय असणार आहे? y1. x2 असेल त्यावेळेस काय असणार आहे? y2. x3 असल्यावेळेस काय असणार आहे? y3. पण असं असणार नाही x1च्या वेळेस y1 आणि y2 अशा दोन व्हॅल्यूज. म्हणजे एक्सची व्हॅल्यू जर एक असेल तर वायची पण व्हॅल्यू किती असणार? एकच असणार. तर एका एक्सच्या व्हॅल्यूसाठी दोन वायच्या व्हॅल्यू कधी येणार नाहीत. म्हणजे आपल्या फिजिकल क्वांटिटीच्या दोन व्हॅल्यू कधी येणार नाहीत हे डिपेंडंट व्हेरिएबलसाठी. लक्षात मी या ठिकाणी एक्स असू शकते किंवा आपण टी पण घेऊ शकतो या ठिकाणी कारण आपण दोन्हीसाठी सेम कंडिशन म्हणजे वेगळ्या एका टाईमला दोन वेगळ्या व्हॅल्यू असू शकणार. समजा मी एका टाईमला मी तर इथं असू शकेल नाहीतर माझ्या गावाकडे असू शकते किंवा मी कुठेतरी एखाद्या ठिकाणी दुसरीकडे लेक्चर घेऊ शकतो. पण मी एकाच टाईमला मी दोन ठिकाणी राहू शकत नाही किंवा मी एकाच स्पेसमध्ये दोन वेगळे कामं करू शकत नाही. सिंपल आहे. म्हणजे एका ठिकाणावर म्हणजे याचा अर्थ काय की ही व्हॅल्यू का सिंगल व्हॅल्यूड असलं पाहिजे आणि आपलं वेव्ह फंक्शन सिंगल व्हॅल्यूड असलं पाहिजे. हे तिन्ही सिंगल व्हॅल्यूड नाही येत पण ते एक सिंगल व्हॅल्यूड येतं. आपण त्याला पाहणार आहोत नंतर डिटेलमध्ये. ठीक आहे. आणि थर्ड कंडिशन आहे ज्यावेळेस आपण पाहत असतो तर थर्ड कंडिशन काय आपल्याला की ज्यावेळेस तुम्ही हे करत असता इट शुड बी कंटिन्युअस. थर्ड कंडिशन काय? वेव्ह फंक्शन हे वेव्ह फंक्शन म्हणजे हीच आपली जी व्हॅल्यू आहे ते फंक्शन कंटिन्युअस शुड बी कंटिन्युअस. वेव्ह फंक्शन शुड बी कंटिन्युअस म्हणजे वेव्ह फंक्शन कसं असायला पाहिजे? कंटिन्युअस असला पाहिजे. कंटिन्युअसचा अर्थ काय? हे अशा प्रकारे हे बघा कंटिन्युअस व्हॅल्यूचे व्हेरिएशन. असं नाही होणार की वाय समजा फॉर एक्झाम्पल आता वाय आपलं एक्स इज इक्वल टू काहीतरी व्हॅल्यू होती तेव्हा वाय काय होता? 1 होता. नंतर वाय काय झाला? 2 झाला. नंतर वाय काय झाला? 3. नंतर वाय 4
नंतर वाय 5 नंतर वाय 6 असं असेल तर ठीक आहे, पण आता हे व्हॅरिएशन कंटिन्युअस पाहिजे. असं या ठिकाणी नसतं, पण या ठिकाणी जे व्हॅरिएशन आहे ते कंटिन्युअस असलं पाहिजे. म्हणजे असं होऊ नये. म्हणजे या ठिकाणी समजा आपल्याकडे ग्राफच्या फॉर्ममध्ये जर आपण पाहिलं तर वाय पहिल्यांदा असा वाढत चालला आहे, नंतर असा कमी झाला, परत अचानक वाढला, परत कमी झाला, अचानक वाढला, कमी झाला, वाढला, कमी झाला, असा नंतर कॉन्स्टंट राहिला, असं व्हेरिएशन नसलं पाहिजे. म्हणजे आपला वायची व्हॅल्यू जी काय आहे ती कंटिन्युअसली चेंज झाली पाहिजे, कंटिन्युअसली चेंजिंग असली पाहिजे. अचानक ही सडन याच्यामध्ये इन्क्रीमेंट होऊ नये. म्हणजे अचानक समजा या ठिकाणी पाहू शकतो, पहा कंटिन्युअसली चेंज व्हायली व्हॅल्यू. असं व्हायलं का अचानक व्हॅल्यू पहिल्यांदा चेंज होत होती, वाढत वाढत गेली, नंतर अचानक जास्त वाढली, नंतर अचानकच कमी झाली, असं होत नाही. जर आपलं जे वेव्ह फंक्शन आहे ते कंटिन्युअसली चेंजिंग असलं पाहिजे. लक्षात, त्याच्यामध्ये जे व्हॅरिएशन आहे ते व्हॅरिएशन कसं असायला पाहिजे, कंटिन्युअस असायला पाहिजे. ते जर व्हॅरिएशन कंटिन्युअस नसेल तर मात्र प्रॉब्लेम येतो आपला. तर या प्रकारे आपल्या ह्या 3 कंडिशन आपण सॅटिस्फाय केल्या पाहिजे. आणि त्यावेळेस आपण जे घेत असतो, समजा आपण त्यावेळेस आपण इक्वेशन घेतो y हे y इज द फंक्शन ऑफ x, t. आज आपण f घेतला आणि fला आपण समजा ax ± t घेत असताल, bt होतं आपण. ऑब्वियसली bt आपण असं घेण्यापेक्षा आपण हे घेऊ t, ओके, एक्स और bt. ठीक आहे, आपण असं घेतलं तर काय प्रॉब्लेम नाही आपल्याला. y काय आपल्याकडे समजा हे इक्वेशन घेतलं आपण, सगळे एकदा क्लीन करू त्या ठिकाणी. ठीक आहे, आपण पूर्ण कनेक्ट करू या ठिकाणी. तर आपण काय घेतलं, समजा y x, t इक्वल टू काय घेतलं आपण, f ऑफ ax ± bt जर आपण घेत असताल ते आपल्याकडे हे इक्वेशन आहे. आणि ऑब्वियसली हे जर फंक्शन या ठिकाणी साइन फंक्शन जर आपण अप्लाय केलं याच प्रकारे आहे, तर आपलं हे काय करतं, वेव्ह इक्वेशन सॅटिस्फाय करतं. जर असं आपण कन्सिडर केलं तर त्यावेळेस आपली जी व्हेलॉसिटी असणार आहे ती व्हेलॉसिटी म्हणजे काय असणार आहे, कोइफिशियंट ऑफ टी म्हणजेच टाईम डिवायडेड बाय कोइफिशियंट ऑफ एक्स घेऊ शकतो आपण, स्पेस म्हणू शकतो. ह्या दोघांच्या कोइफिशियंटचा काय करा तुम्ही घेतला तर व्हेलॉसिटी इक्वल याचा कोइफिशियंट किती आहे, बी डिवाइड बाय याचा कोइफिशियंट किती आहे, ए. मग ही तुमची व्हेलॉसिटी असेल. म्हणजे आपण या ठिकाणी के इज इक्वल टू आपण पाहिलं तर की आपल्याकडे माहिती तो के कॉन्स्टंट होता, त्याचा आपण व्हॅल्यू काय असणार v². आणि त्या प्रकारे असंही काढू शकतो. म्हणजे कुठल्या प्रकारचं वेव्ह इक्वेशन जर दिलं तर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर या ठिकाणी आपण ह्या इक्वेशनचा जर विचार केला, त्या इक्वेशनमध्ये पाहताय या इक्वेशनचा जर आपण विचार केला तर v इक्वल टू काय येणार आपल्याकडे, सांगितलं आपला कोणाचा कोइफिशियंट, टीचा कोइफिशियंट किती येतं, टीचा कोइफिशियंट आहे ओमेगा, याला कोइफिशियंट म्हणत असतो टीच्या साईडला जो असतो तो. आणि नंतर काय कोइफिशियंट ऑफ एक्सचा कोइफिशियंट काय के. म्हणजे आपला हा एक फॉर्म्युला मिळतो v इज इक्वल टू ω/k. हा जेव्हा तुम्ही वेव्ह आयसोलेशन्स अशा वेगळ्या प्रकारचे चॅप्टर पाहत असता किंवा वेव्हज बदलले डिटेलमध्ये, त्यावेळेस हा फॉर्म्युला फार महत्त्वाचा आहे. आणि आपल्या सगळ्यांना माहिती इथं की आपलं माहिती ओमेगा इज इक्वल टू काय असतं, 2π/t असतं. आणि के इज इक्वल टू काय असतं, 2π/λ असतं, वेव्हलेंथ. ऑब्वियसली लॅम्बडा म्हणजे काय असते, वेव्हलेंथ. आणि या दोघांना जर या ठिकाणी ठेवलं तर v इज इक्वल टू काय असणार आहे, 2π/t डिवाइड बाय 2π/λ गेट कॅन्सल. तर v इज इक्वल टू काय आपल्याकडे या ठिकाणी आपण लिहू शकतो तर काय असणार आहे, λ/t. आणि यालाच आपण असं लिहू शकतो λ × 1/t. आणि 1/tलाच आपण फ्रिक्वेन्सी म्हणू शकतो. म्हणजे आपण त्याच इक्वेशनला v इक्वल टू काय लिहू शकतो, म्हणजे आपण लिहिलेलं ना λ × 1/t. आणि लॅम्बडा म्हणजेच λ × 1/t म्हणजेच काय असतं, फ्रिक्वेन्सी. त्याला आपण n लिहितो. म्हणजे आपल्याकडे एक फॉर्म्युला आला v इक्वल टू n λ. हा फॉर्म्युला आपला फार महत्त्वाचा ज्यावेळेस आपण लिहित असतो, v इक्वल टू काय असतो, n λ. हा फॉर्म्युला फार महत्त्वाचा, हा भरपूर ठिकाणी आपण वापरतो. किंवा v इज इक्वल टू n म्हणजे फ्रिक्वेन्सी, आपल्याकडे n म्हणजे काय, फ्रिक्वेन्सी आपण वापरत असतो. आणि या ठिकाणी आपण पाहिलं हे पूर्ण वेव्हज बद्दल या अगोदरचं आहे. आता अजून आपण एक नेक्स्ट लेक्चर घेणार आहोत ज्यामध्ये आपण वेव्हच्या फॉर्ममध्ये आपण वेगळ्या प्रकारे हीच कन्सेप्ट याच गोष्टी आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये एक वेगळ्या प्रकारे पाहणार आहोत. ठीक आहे, तर ते लेक्चर तुम्ही मिस करू नका. त्यामध्ये पण हीच कन्सेप्ट आहे ती वेगळ्या मेथडनं आपण पाहतो. म्हणजे एक स्ट्रिंग आहे त्या ठिकाणी अप अँड डाऊन होतो, त्यावेळेस आपण टाईम फॅक्टर आणि ग्राफचा जास्त वापर करून आपण त्याला डिस्क्राईब करणार आहोत. नेमकं काय असतं काय नाही ते पाहण्यासाठी नेक्स्ट लेक्चर तुम्ही अवश्य पहा. थँक्यू.